मालतीताई त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो ऐका ना, प्रियाचा फोन आला आहे. तिला तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हणत त्या हॉलमध्ये आल्या. त्यांचा नवरा म्हणाला, हो हो, फोन माझ्याकडे दे. हां बोल, प्रिया बाळा, तू कशी आहेस? मला तुला एक गंमत सांगायची होती. प्रिया म्हणाली, हो बाबा सांगा ना. तिचे बाबा म्हणाले, अगं काल जेवण बनवणाऱ्या मावशी आल्या नव्हत्या, म्हणून मी पावभाजी रेसिपी ट्राय केली. खूप छान बनली होती. सांग दीपक कसा आहे? आणि हो, तुझी आई आता ठीक आहे. आणि हो बाळा, तुमची काळजी घ्या. आम्ही पण आमची काळजी घेतो. अच्छा ठीक आहे, मी फोन ठेवतो. मालतीताईंच्या घरी बाजूच्या घरात नवीन राहायला आलेल्या पवार काकू गप्पा मारायला आल्या होत्या. त्या दोघांचं बोलणं ऐकून पवार काकू मालतीताईंना म्हणाल्या, मुलीचा फोन आला होता वाटतं. मालतीताई म्हणाल्या, नाही पवारताई, ती आमची सून आहे. बापाचं आणि मुलीचं नातं बनलं आहे सासरा आणि सुनेमध्ये. मागच्या आठवड्यात ते पुण्याला सेमिनारला गेले होते. येताना माझ्यासाठी फक्त एक साडी घेऊन आली आणि प्रियासाठी ड्रेस, बांगड्या, ब्रेसलेट, जीन्स, टॉप, अजून बरंच काही घेऊन आली. मी बिचारीने स्वतःच्या मनाची समजूत काढली की यांना बहीण, मुलगी कोणीच नाही. त्यामुळे बायकांसाठी काय आणायचं असतं त्यांना माहीत नसेल. असं म्हणत मी माझं सगळं आयुष्य काढलं आणि आता बघा, सुनेसाठी कसं शोधून शोधून चांगल्या वस्तू घेऊन येतात. पवार काकू उत्सुकतेने म्हणाल्या, मालतीताई, हे सगळं बघून तुम्हाला खूप ईर्ष्या होत असेल ना? मालतीताई म्हणाल्या, आता ही ईर्ष्या करायचं वय राहिलं नाही आणि स्वतःच्या मुलीची काय ईर्ष्या करायची. आता मनाला हा विचार करून खूप आनंद मिळतो की चला, काळासोबत ते स्वतःला बदलायला लागले आहेत. नाहीतर अगोदर मी हा विचार करून करून थकायचे की माझ्यानंतर या माणसाचं कसं होणार. मालतीताईंचं बोलणं ऐकून पवार काकू त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिल्या. शेजारच्या काकू उठून त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचं मन काही महिन्यांपूर्वीच्या आठवणीत रमून गेलं. त्यांचा मुलगा दीपक आणि त्यांची सून प्रिया त्यांचा हनीमून करून घरी परत आले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या कामावर परत जाणार होते. त्या दोघांना पाठवायची तयारी करत होत्या. तेवढ्यात दीपकला त्याच्या कंपनीतून फोन आला. 4 दिवसांसाठी त्याला ट्रेनिंगसाठी बेळगावला जायचं होतं. म्हणून मालतीताई त्याला सुचवत म्हणाल्या, अरे तू तुझ्यासोबत प्रियाला का घेऊन जात नाहीस? दीपक म्हणाला, आई, मी पूर्ण दिवस ट्रेनिंगमध्ये बिझी राहणार. प्रिया बोर होऊन जाईल. त्यापेक्षा प्रिया, तू 4 दिवस तुझ्या आईवडिलांना भेटायला जा आणि मग तिथून सरळ मुंबईला ये. मी पण सरळ ट्रेनिंग करून तिकडेच येईन. आता अजून सुट्टी मिळणार नाही. प्रिया उत्तर देत म्हणाली, तुम्ही जा, माझं मी मॅनेज करेन. दीपक ट्रेनिंगला निघून गेला. आता मालतीताई आणि त्यांचा नवरा प्रियाच्या पुढच्या प्लॅनिंगची वाट बघायला लागले. पण त्या दोघांना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला की प्रिया कुठेही जाणार नाही. ती 4 दिवसांनी सरळ इथूनच मुंबईला जाणार होती. प्रिया म्हणाली, आई, माहेर येण्या जाण्यातच 2 दिवस निघून जातील आणि एवढे वर्ष मी त्यांच्यासोबत राहिलेच आहे. आता काही दिवस तुमच्या दोघांच्या सोबत राहीन. सगळं शहर बघेन. प्रियाच्या तोंडातून हे शब्द ऐकून मालतीताईंना खूप छान वाटलं. त्या त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, जोपर्यंत सुनबाई इथे आहे तुम्ही कॉलेजवरून लवकर घरी येत जा. त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, मी तिथे मित्रांच्या सोबत मजा मस्ती करायला तर थांबत नाही ना. कॉलेजमध्ये काम जास्त असतं म्हणून थांबतो. मालतीताई म्हणाल्या, अहो मला माहीत आहे, पण प्रियाला संध्याकाळी बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर? त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, कार दारातच उभी असते, तिला ड्रायव्हिंग करायला येतं. मग तू तिच्यासोबत कुठे जायचं आहे तिकडे जा आणि जाताना घराची चावी बाजूला ठेवून जा. त्यांच्या नवऱ्याला संध्याकाळी लवकर घरी आलेलं बघून मालतीताई खुश झाल्या. त्या सुनेला विचारत म्हणाल्या, प्रिया, तुला कुठे फिरायला जायला आवडेल? प्रिया म्हणाली, आई, मला इथलं काहीच माहीत नाही. आपण बाहेर गेल्यावर मग ठरवू. घरातून थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिथे यात्रा भरलेली बघून प्रिया म्हणाली, आई, इथे एवढी गर्दी का आहे? मालतीताई म्हणाल्या, अगं, इथल्या देवाची आज यात्रा आहे. प्रिया म्हणाली, आई चला ना, मी खूप वर्ष कुठली यात्रा बघितली नाही, आपण तिथेच जाऊ. यात्रेत गेल्यानंतर प्रिया लहान मुलांसारखी खुश झाली. ती यात्रेत मनसोक्त फिरत होती. ती म्हणाली, आई बाबा तिकडे चला,
मला त्या फुग्यावर निशाणा लावायचा आहे. त्या दोघांच्या हाताला पकडून ती त्यांना तिकडे ओढत घेऊन गेली. मालतीताई तिच्याकडे बघतच राहिल्या. ती न घाबरता सासू सासऱ्यांच्या सोबत आनंदात मजा मस्ती करत होती. जणू ती तिच्या आईवडिलांच्या सोबत फिरत आहे. मालतीताईंना खूप छान वाटत होतं, पण मनातल्या मनात त्यांना त्यांच्या नवऱ्याची भीती पण वाटत होती की ते रागात प्रियाला काही बोलू नयेत. त्यांचा गंभीर स्वभाव असणारे प्रोफेसरची छवी कॉलेजमध्येच नाही तर घरात पण तशीच असायची. प्रियाकडे बघून असं वाटत होतं की ती एवढ्या कठोर गंभीर स्वभावाच्या माणसाला कधी भेटली नसावी. खूप छान मोकळ्या मनाची, आपलेपणा असणारी, चांगले संस्कार असणारी प्रिया घरात आल्यानंतर मालतीताईंची मुलीची कमतरता पूर्ण झाली होती. प्रिया आनंदात जोरात ओरडत म्हणाली, आई, माझा निशाणा बरोबर लागला. तिचं ओरडणं ऐकून त्या घाबरून गेल्या आणि हळूच त्यांनी त्यांच्या नवऱ्याकडे बघितलं तर त्यांचा नवरा हातात बंदूक घेऊन निशाण्यावर निशाणा लावत होता आणि प्रिया उड्या मारत टाळ्यावर टाळ्या वाजवत होती, त्यांना प्रोत्साहन देत होती. नंतर प्रियाने बंदूक हातात घेऊन निशाणा लावायला लागली आणि त्यांचा नवरा टाळ्या वाजवत सुनेला प्रोत्साहन देत होता. मालतीताईंना असं हैराण होऊन बघत असलेले बघून त्यांचा नवरा म्हणाला, मालती, प्रिया छान खेळत आहे ना. आज प्रियामुळे त्यांचा नवरा गंभीर न राहता खुश होता. त्या क्षणी मालतीताईंनी प्रियाला सून मानायचं सोडून दिलं आणि मुलगी मानायला लागल्या. मग त्या सगळ्यांनी यात्रेत मनसोक्त आनंद घेतला. भेळ, चाट, फालुदा सगळं पोट भरून खाल्लं. सगळे पाळण्यात बसले. खूप मजा मस्ती केली. आज मालतीताईंना दुसऱ्या दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. बर्फाचा गोळा खात असताना मालतीताई त्यांच्या नवऱ्याला टोमणा मारत म्हणाल्या, अहो, असं तुम्हाला तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याने किंवा तुमच्यासोबत काम करत असलेल्या लोकांनी बघितलं तर? त्यांचा नवरा उत्तर देणार त्या अगोदर प्रिया म्हणाली, आई, आपण चुकीचं काम थोडीच करत आहोत. आणि तसंही माणसाला दुसरे काय बोलतील याची पर्वा नाही करायला पाहिजे. जे आपल्याला छान वाटेल तेच करायला हवं. जर कधी माझ्या डोक्यात आणि मनात एखाद्या गोष्टीवरून संघर्ष सुरू असेल तेव्हा मी जास्त करून माझ्या मनाचं ऐकते. छोटंसं तर आयुष्य भेटलं आहे आपल्याला. जर ते पण दुसऱ्यांच्या मर्जीने जगायला लागलो तर आपल्या मनाचं कधी करणार? ते दोघं हैराण होऊन तिच्याकडे बघत होते. किती साधी फिलॉसॉफी आहे तिची आयुष्य जगण्याची. पहिला दिवस खूप छान मजा मस्ती करण्यात गेला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून प्रियाच्या लग्नाचा व्हिडिओ बघायचा ठरवला. 2 वेळा बघून पण मालतीताईंचे मन भरत नव्हतं. प्रिया म्हणाली, आई, मी माझ्या लग्नाचा व्हिडिओ बघून आता बोर व्हायला लागले आहे. आई, आता आपण तुमच्या लग्नाचा व्हिडिओ बघूया का? मालतीताई म्हणाल्या, पण आमच्या लग्नाच्या वेळी कॅसेट होती, CD नव्हती. ते यात चालणार नाही. प्रिया म्हणाली, आई, द्या ती माझ्याकडं. असं म्हणत ती कॅसेट घेऊन बाहेर गेली आणि काही वेळाने त्याची CD बनवून घेऊन आली. त्यानंतर खूप मजेने ती सासू सासऱ्यांच्या लग्नाचा व्हिडिओ बघायला लागली. एवढ्या मजेत तर त्या दोघांनी पण कधी बघितला नव्हता. प्रत्येक विधीवर तिच्या मजेदार कमेंट चालू होत्या. ती म्हणाली, आई, तुमच्या वेळी पण तुम्हाला हे सगळं करायला लागलं होतं? अरे वा बाबा, तुम्ही तुमच्या लग्नात किती छान रुबाबदार दिसत आहात. आणि आई, तुम्ही किती लाजऱ्या होता. मालतीताईंनी व्हिडिओ बघण्याऐवजी प्रियाच्या कमेंट खूप एन्जॉय केल्या होत्या. किती सहज, न घाबरता मन मोकळेपणाने बोलत होती. असं वाटत होतं की ती मनातून बोलत आहे. तिसऱ्या दिवशी मूवी आणि चौथ्या दिवशी खरेदीला गेले. हे 4 दिवस कसे निघून गेले कुणालाच समजलं पण नाही. दुसऱ्या दिवशी प्रियाची फ्लाईट होती. दीपक अगोदरच मुंबईला पोहोचला होता. मालतीताईंना त्या रात्री झोपच लागत नव्हती. उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न खूप सुंदर वाटत होती. डोळे बंद केले तर ते स्वप्न तुटेल याची त्यांना भीती वाटत होती. बाजूला झोपलेला त्यांचा नवरा पण या सगळ्यांचा विचार करत पडले होते. त्यांनी मालतीताईंकडे कुशी फिरवली आणि म्हणाले, मालती, उद्या प्रिया मुंबईला जाईल. घर एकदम मोकळं होईल ना. या 4 दिवसात तिने घरात किती आनंद भरला होता. मला स्वतःला मी बदलल्यासारखं वाटायला लागलो आहे. तुला माहीत आहे का मालती, लहानपणापासून मी घरात माझ्या बाबांचे कडक अनुशासन बघितलं आहे.
जेव्हा ते रागात बोलायचे तेव्हा घरातले सगळे त्यांना खूप घाबरत असायचे. मग मी मोठा झालो, माझं लग्न झालं, नंतर मी बाप झालो, तरी पण बाबांचे अनुशासन माझ्या मनावर बसले होते. जेव्हा बाबा सोडून गेले तेव्हा असं वाटलं की आता मी कसा जगणार, कारण मी प्रत्येक गोष्ट बाबांना विचारून त्यांचा सल्ला घेऊन करायची सवय लागली होती. मला समजलंच नाही त्या काळात कधी त्यांचा राग, त्यांचा कठोरपणा माझ्या स्वभावात आला. मी हळूहळू माझे दुसरे बाबा बनलो. मला लहानपणी मूवी बघायला, निशाणा लावायची खूप आवड होती, पण मी त्या माझ्या सगळ्या इच्छा मनात दाबून टाकल्या. अगदी तसंच मी दीपक आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा दाबून टाकायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करताना माझ्या मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. तू त्याला एक प्रकारचा मानसिक आजार म्हणू शकतेस, पण प्रियाने अगदी सहज माझ्या मनात असलेल्या इच्छा जागे केल्या आहेत. तिचं प्रेम आणि निरागसपणा बघून माझं कठोर मन पाघळलं आहे. यासाठी मी तिचा ऋणी आहे. तिच्यामुळे आज मी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. आयुष्य कसं जगायचं असतं आज तिनं मला शिकवलं आहे. हे खरं आहे मालती. बंधनं मी फक्त तुझ्यावर आणि दीपकवर घातली नव्हती, तर स्वतःला पण त्यात अडकवून घेतलं होतं. प्रियाकडून जरी हे सगळं नकळत झालं असेल, कारण तिने माझं अगोदरचं रूप बघितलं नाही, पण मी या माझ्यातल्या या नवीन बदलामुळे खूप खुश आहे. आणि तुझ्या डोळ्यात पण मला माझ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसत आहे. मालतीताई म्हणाल्या, अहो मी तर पहिल्यापासूनच तुमच्यावर प्रेम करत होते. त्यांचा नवरा त्यांना थांबवत म्हणाला, नात्यांच्या बंधनात अडकलेलं प्रेम प्रत्येक नवरा बायकोमध्ये बघायला मिळतं, पण या दिवसात जे प्रेम मी तुझ्या डोळ्यात बघितलं आहे ते वेगळंच आहे. मालतीताई म्हणाल्या, अच्छा, अहो आता झोपा, उद्या प्रिया जाणार आहे. मालतीताईंनी नवऱ्याला झोपवलं, पण स्वतः झोपायला घाबरत होत्या. उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न त्यांना कधीच तुटून जायचं नव्हतं. सकाळी सकाळी प्रिया जाण्याच्या घाई गडबडीत मालतीताई बाथरूममध्ये घसरून पडल्या आणि पायाला फ्रॅक्चर झालं. प्रिया आणि त्यांच्या नवऱ्याने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि पायाला प्लॅस्टर लावलं. प्रियाची फ्लॅटची वेळ झाली होती, पण ती सासूला या अवस्थेत सोडून जायला तयार नव्हती. तिने दीपकला फोन करून सगळं सांगितलं आणि तिचं तिकीट पण रद्द केलं. हे सगळं बघून मालतीताईंना खूप दुःख होत होतं. त्या उदास होऊन म्हणाल्या, प्रिया, माझ्यामुळे सगळं झालं ना, आता तुला परत तिकीट बुक करायला लागणार. तिकडे दीपक टेन्शनमध्ये असणार ते वेगळंच. डॉक्टरांवर किती पैसे खर्च झाले, सगळं माझ्या हलगर्जीपणामुळे झालं. प्रिया म्हणाली, आई तुम्ही स्वतःला का दोष देत आहात? ते तर बरं झालं, थोडक्यात भागलं. तुम्ही लवकर ठीक व्हाल. आणि जर जास्त काही झालं असतं तर? राहिली गोष्ट पैशाची, तर अशा वेळेस जर पैसा खर्च केला नाही तर मग तो पैसा काय कामाचा? जर तुमच्या उपचारात काही कमी राहिली असती तर आयुष्यभर आपल्या सगळ्यांना भोगायला लागलं असतं. मग हा पैसा काय करायचा? हातपाय सलामत आहेत ना, मग हे पैसे काय आपण आजचे उद्या कमवू शकतो. तिचं बोलणं ऐकून मालतीताईंचं मन खूप हलकं झालं. नवीन पिढीचे लोक बोलायचं म्हणून बोलत नसतात, तर ते त्यांच्या मनाचा आवाज ऐकतात. पैसा खर्च करताना ते आपल्यासारखा मागचा पुढचा विचार करत नाहीत, कारण ते एवढं कमवत आहेत की ते खर्च करणं त्यांचा हक्क समजतात. मालतीताईंच्या पायाला प्लॅस्टर लावल्यानंतर घरातली सगळी कामं 2 अडाणी लोकांच्या हातात आली होती. त्यांच्या नवऱ्याला घरातल्या कामाचा जास्त अनुभव नव्हता. कधीतरी डाळ भात बनवत असायचे. आणि दुसरी प्रिया, ती पण अगोदर शिक्षण आणि लगेच नोकरी करण्यामुळे तिला पण जास्त काही बनवता येत नव्हतं. पण 4 दिवसापासून किचनमध्ये घुसल्यामुळे तिला कमीत कमी साखर, तांदळाचे, पिठाचे डबे तरी माहीत झाले होते. आणि त्यासोबतच भाजी भात थोडं थोडं छान बनवायला यायला लागलं होतं. नाहीतर तिला फक्त मॅगी, पास्ता, कॉफी बनवायला येत होती. मालतीताईंना विचारून दोघांनी पोट भरेल एवढं तर बनवत होते. नंतर जेवण बनवण्यासाठी घरात बाई लावली, तेव्हा कुठे सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला. पण या 2 दिवसात त्या दोघांनी किचनला प्रयोगशाळा बनवली होती. दीपक पण 2 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला आणि जाताना प्रियाला सोबत घेऊन गेला.
त्यांना जाताना बघून आठवले तरी आता पण त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आता जेव्हा फोनवर त्याबद्दल बोलणं होतं तेव्हा सगळे पोट पकडून हसायला लागतात. दीपक पण शिक्षणासाठी नंतर नोकरीसाठी बाहेर राहायचा. कधी कधी घरी सुट्टीला येत असायचा. पण जेव्हा प्रिया घरातून गेली त्यावेळी जे दुःख मनाला झालं होतं ते मागच्या सगळ्या अनुभवांपेक्षा वेगळं होतं. असं वाटत होतं की त्यांची पोटची मुलगी घर सोडून उंबरा ओंडून लांब कुठेतरी निघाली आहे. प्रिया पण जाता जाता बोलली होती, पाठवणीचे हे गोड दुःख मी दुसऱ्यांदा सहन करत आहे. तेव्हा याची जाणीव नव्हती की हे दुःख मला एवढ्या लवकर दुसऱ्यांदा सहन करायला लागेल. त्या दिवशी मालतीताईंना त्यांची सून नाही तर त्यांची मुलगी त्यांच्यापासून दूर गेल्याची जाणीव झाली होती.